शेतकरी बंधूंनो नमस्कार। मी पांडुरंग अंकुशराव तावरे स्वागत करतो तुमचं आपल्या कृषी वेद या यूट्यूब चॅनलवरती। शेतकरी बंधूंनो, या व्हिडिओमध्ये आपण आंबे बहारातील आपण जे काही आपले बाग आता स्टोरेजमध्ये आहे किंवा रेस्टमध्ये आहे त्याच्यात आपण काडी बनण्यासाठी कोणकोणत्या फवारण्या करायला पाहिजे याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। शेतकरी बंधूंनो, तुम्हाला माहितीच असेल आता ऑक्टोबर महिन्यामध्ये खूप असा पाऊस झालेला आहे, त्याच्यामुळं आपल्या डाळिंब बागेवरती सर्वात जास्त शूट हे आपल्याला आलेले दिसतात व ते शूट परिपक्व सुद्धा झालेले नाहीत। तर मित्रांनो, हे शूट परिपक्व झाले नाही तर आपल्याला काय दुष्परिणाम होऊ शकतात। आपली जी काही आता काडी परिपक्व झाली नाही तर आपण छाटणी केल्यानंतर ती तशीच छाटल्या जाईल व आपल्या काडीमध्ये स्टोरेज राहणार नाही, त्याच्यामुळं नळकळी जी आहे ती जास्त निघेल। त्याच्यामुळे आपल्याला सर्वप्रथम झाडाला सगळ्यात जास्त पोटॅश देणं गरजेचं आहे। तर मित्रांनो, आपल्याला या व्हिडिओमध्ये अशा काही फवारण्या बघायच्या आहे ज्यामध्ये आपण सर्वात जास्त पोटॅश देईन। झाडाची जी काही ताकद तुम्ही आंब्या बहारामध्ये वापरलेली आहे ती ताकद पूर्णपणे रिस्टोर व्हायला मदत होईल व आपल्याला झाड हे व्यवस्थित मादी कळीची संख्या व नळकळीची संख्या ही समप्रमाणात देईल। त्याच्यामुळे आपल्याला काही 2 ते 3 फवारण्या करायच्या आहेत। तर त्या कोणत्या चला तर सांगतो मित्रांनो। आपल्याला सर्वप्रथम 800 ग्राम DAP घ्यायचं आहे। त्याच्यासोबत मित्रांनो, हे प्रमाण 200 लिटर साठीच आहे। आपल्याला सर्वप्रथम 800 ग्राम DAP घ्यायचं आहे। त्याच्यासोबत 600 ग्राम 43-13 घ्यायचे आहे। त्याच्यामध्ये बोरॉन हे 200 ग्राम घ्यायचं आहे व कॅल्शियम नायट्रेट हे 200 ग्राम घ्यायचं आहे। तर मित्रांनो, ही फवारणी आपल्याला करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर आपल्याला 5 ते 7 दिवसांनी 05234 हे 5 ग्राम प्रति लिटर साठी घेऊन फवारणी करायची आहे। त्याच्यानंतर आपल्याला 7 ते 8 दिवसानंतर 0050 हे 8 ते 9 ग्राम वापरून फवारणी करायची। तर मित्रांनो, 052 आणि 0050 हे झाडाला दिल्यामुळे काय होईल तर मित्रांनो, आपल्या झाडामध्ये जे काही पोटॅशची लेवल ही कमी झालेली आहे तर ह्या 052 मुळे व 0050 मुळे ही पोटॅशची जी काही लेवल आहे ती वाढन आणि आपल्या झाडाला जे काही स्ट्रॉंगनेस येतो किंवा स्टडीनेस येतो ती वाढायला मदत होईल। त्याच्यामुळे आपलं झाड एकदम स्ट्रॉंग बनेल व आपल्याला छाटणी केल्यानंतर आपण जेव्हा झाडाला बगीचाला पहिलं पाणी देऊ आपल्याला जी काही कळी निघणार आहे ती 100% ही मादी कळी निघणार आहे। तर मित्रांनो, असेच नवनवीन बघण्यासाठी आपल्या कृषी वेद या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।